जय श्री कृष्ण मंडळी, मी उषा स्वागत करते तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये। तर खूप दिवसांनंतर माहेरी यायला मिळालं होतं, तब्बल 1 वर्षानंतर। तर घरी राहून जरा बोर झालं होतं, तर म्हटलं जाऊया जरा भावाच्या शेतामध्ये छान मस्त फेरफटका मारून येऊया। तर आम्ही लहानपणी याच शेतामध्ये जाताना पायी जायचो। 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास अगदी आनंदात हसत खेळत, आणि जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे आम्ही 9-10 भाव म्हणजे बहीण भावंड होतो। तर मस्त गप्पा मारत खेळत खेळत याच रस्त्याने जायचो। तर इथे आपणसोबत स्कूटीवरच मी मळ्यामध्ये आली होती। तर इथे माझी वहिनी गाईंचं शेण काढत होती। माझा मुलगा आणि भावाचा मुलगा देखील आमच्यासोबत दोघेही जण मळ्यामध्ये आलेले होते। तर हे शेतातलं घर आहे। इथे असं सगळं साहित्य शेतात जेही लागतं ते सर्व साहित्य ठेवलेलं आहे। तर इथे वहिनीने थोडा भाजीपाला असाच लावलेला आहे, थोडे टोमॅटोची झाडं, मिरच्यांची झाडं, वांग्याची झाडं। तर खूप दिवसानंतर असं फ्रेश टोमॅटो झाडाचा खायला मिळाला, आणि पिकलेला तोही। लहानपणी याच मळ्यात यायला फार मजा यायची, कारण इथे पेरूची झाडं, त्यानंतर आंब्यांची झाडं, बोरांची झाडं, काजूची झाडं भरपूर असायची, आणि प्रत्येक सीझनमध्ये कोणतं ना कोणतं तरी फळ झाडाला असायचं। त्यामुळे त्या आशेनेच आम्ही लहानपणी अगदी दररोज म्हटलं तरीही चालेल, किंवा शनिवार रविवार जर म्हटलं तर आम्ही मळ्यातच असायचो, अगदी सगळे बहीण भावंड, आणि मज्जा यायची, कामं देखील केली जायची, आणि जी फळं आहे त्याचाच देखील आम्ही आनंद घ्यायचो। तर हे झाड बघू शकता, आम्ही लहानपणी असतानाही म्हणजे भरपूर मोठं होतं। आता ते भरपूर तुटलेलं आहे, परंतु त्याचं जे फळ येण्याचं जे प्रमाण आहे ते मात्र तसंच आहे। अगदी आम्ही लहान असताना देखील पूर्ण झाड फळांनी गच्च भरलेलं असायचं, आणि अजूनही मात्र त्याची फळं कमी झालेली नाही। तुम्ही व्हिडिओत बघताय, खूप छान आणि खूप गोड पेरू होते। मस्त पिकलेले 7-8 पेरू तोडून घेतले मुलांसाठी, आणि मलाही देखील खायचे होते। त्यानंतर छान हिरवागार कडीपत्त्याची झाडं पण होती, थोडा कडीपत्ता देखील तोडून घेतला। आणि मग इकडे वहिनीचं शेण करून झालं होतं, तर म्हटलं चला थोडी मदत इथे पण करूया। तर तिने शेण करून घेतलेलं होतं, आणि गाई बांधण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी गाई बांधल्या जातात। तर दोन्ही ठिकाणी व्यवस्थित गोठा छान झाडून घेतला। माहेरी आल्यानंतर काम करायला मला कसलीही लाज वाटत नाही, किंवा कसलाही कमीपणा वाटत नाही। जर आपल्या वहिनी जर हे सर्व कामं आपल्या आईबापासाठी किंवा आपल्या भावासाठी करत असेल, तर आपणही केल्याने काय फरक पडतो। आणि असंही आपण ही सर्व कामं आपल्या घरी म्हणजे सासरी असताना तर करतोच ना, तर माहेरी असल्यानंतर एखाद्या दिवशी केल्याने काही फरक पडत नाही। तर मी घरूनच येताना जेवण करून आलेली होते, आणि ह्या दोघींना डब्बा घेऊन आलेली होती। तर दोन्ही वहिनींचं जेवण वगैरे झालं। त्यानंतर मोठ्या वहिनीने इथे थोडासा सोयाबीनचा मातेरा होता, म्हणजेच त्यात मोठी मोठी मातीची खडे होते, तर ते व्यवस्थित छान मस्त धुवून घेतलं। आणि आता आम्ही तिघीही गेलो मका सांडण्यासाठी। तर ह्या पूर्ण वावरामध्ये मकाच लावलेली होती, परंतु इथे खूप जास्त खारुताई आहेत। मका लावल्यानंतर त्यांनी माती उकरून मकाचं बी खाऊन घेतलं, तर बऱ्याच ठिकाणी मका उतरलीच नाही, आणि जनावरांना चाऱ्यासाठीही मका लावलेली आहे। तर मग आम्ही पुन्हा एकदा जिथे मका उतरलेली नाही तिथे पुन्हा एकदा मक्याचं बी लावून घेतलं, आणि नंतर लगेचच वहिनीने मोटर चालू करून पुन्हा शेताला पाणी लावून दिलं। कारण माती जर भिजली तर खारुताई पुन्हा माती उकरणार नाही, कारण चिखल झाल्यानंतर त्या खारुताई माती उकरत नाहीत। याच हेतूने लगेच आम्ही मकावरती पाणी वगैरे वहिनीने लावून दिलं, आणि त्यानंतर लसूण देखील लावायचा होता। तर सफेद आणि लाल म्हणजेच गावठी लसूण दोन्ही प्रकारचे लसूण लावायचे होते। तर सुरुवातीला मका लावून घेतली, त्यानंतर थोडासा हरभरा देखील लावला, आणि वहिनीने शेतावर पाणी देखील लावून घेतलं। आता सध्या कांदे लागवडीचीच वेळ होती। तर हे लाल कांद्याचं रोप आहे, जे उपटण्याचं काम चालू आहे। सगळीकडे जिकडे बघावं तिकडे छान हिरवगार शेतच दिसतंय, कुठे कांदे तर कुठे कोबी फ्लावर, तर कुठे टोमॅटो आणि काकडी। तर इथे भावाने देखील वावर तयार करून ठेवलेलं होतं, वाफे वगैरे बांधून ठेवलेले होते, आणि कांद्याचं रोप उपटून आणलं की याच वावरामध्ये कांदे लागवड करायची आहे। तर त्यातच एका वाफ्यामध्ये लसूण लावायचं काम चालू होतं। तर मला देखील लसूण लावायचा होता, म्हटलं थोडंसं व्हिडिओ आधी शूट करून घेऊया, आणि नंतर मग मी लसूण लावणार होते। साधारण 3 किलोचा लसूण लावायचा होता, सफेद आणि लाल दोन्ही प्रकारचा। लसूण लावण्यासाठी लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्या मोकळ्या कराव्या लागतात, त्याची टरफलं मात्र काढायची नसतात।
आणि अशी या पद्धतीने एखाद्या खुरप्याने छान मस्त गही ओढून त्यामध्ये अशा या प्रकारे लसूण ठेवला की वरतून माती लोटली की लसूण लावणं असं होतं. याच वाफ्यामध्ये सुरुवातीला शेणखत टाकून घेतलं होतं आणि छान लसूण लावून घेतला होता, जेणेकरून लसणाची जी कांडी असते ना ती छान मोठी मोठी होते आणि चांगला होतो लसूण. तर ही सर्व कामं आम्ही लहानपणी केलेली आहे. माझी मम्मी किंवा आम्ही एकत्र कुटुंब असल्यामुळे माझी जी चुलती म्हणजेच काकू वगैरे होत्या, तर आम्ही त्यांच्यासोबत ही कामं पाहिलेली आहेत, करूही लागलेलो आहोत. त्यामुळे या कामांचं काही विशेष वाटत नाही आणि अवघडही वाटत नाही. कांदे लावणं किंवा टोमॅटो खुडणं, टोमॅटोच्या जाळ्या किंवा कॅरेट वाहणं. पहिले तर कॅरेट असायचे लाकडी, आता जाळ्या आलेल्या आहेत प्लास्टिकच्या. किंवा कोबी फ्लावर त्याची जाळ्या गाडीपर्यंत वाहणं, भुईमुगाच्या शेंगा तोडणं, मूग उडीद याच्या शेंगा तोडणं, तुरीच्या शेंगा तोडणं, ही सर्व कामं आमची असायची. किंवा गायींना चारायला घेऊन जाणं, वासरांना चारा म्हणजे खाऊ घालणं, ही सर्व कामं आम्ही लहानपणी अगदी आनंदाने हुरपाने सगळे भावंड मिळून करायचो. हे संपूर्ण शेत भावाचं आहे. इथे समोर दिसत असलेल्या शेतातच आता लाल कांद्याची लागवड करायची आहे. इथे भावाचं ट्रॅक्टर चालू होतं, पेरणीचं काम चालू होतं छान. त्याने पहिल्यांदा शेतं सगळे भिजवून घेतलेले आहेत, म्हणजेच आमच्या इकडे त्याला वलवणं म्हणतात. शेतं भिजवून घेतलेले आहेत, वाफे तयार करून घेतलेत आणि गहू पेरणीचं काम चालू आहे. पहिले तर बैल आणि नांगर आणि वखर वगैरे चालायचे, परंतु आता शेतही जास्त आहेत आणि माणसं देखील कमी झालेली आहेत. त्यामुळे मग ट्रॅक्टरनेच पेरणीचं काम पटकन होतं, म्हणून ट्रॅक्टरनेच तो पेरणी करत होता. इथे कडीपत्त्याचं बघू शकता, खूप छान झाडं आहे आणि तिथूनच थोडा कडीपत्ता घेतला. इकडे झाशीला तर हिरवा आहे, इतका सुंदर कडीपत्ता देखील बघायला भेटत नाही. ही विहीर भावाचीच आहे, जिचं मागच्याच वर्षी काम केलेलं आहे. साधारण 10 परस ही विहीर असावी आणि पाणी देखील छान लागलेलं होतं. सध्या भावाकडे आता 3 गायी आहेत आणि या वासरीचं नाव आहे म्हणजे कारवड आहे ही. हिचं नाव अप्सरा आहे. जर्सी प्रकारची हिची जात आहे. खायला चारा वगैरे व्यवस्थित असल्यामुळे थोडीशी छान तिची वाढ आहे. आणि 3च गायी आहेत. आम्ही लहानपणी होतो तर खूप जास्त गायी होत्या, त्यांची वासरं होती, फार मज्जा यायची. एकाने वासरू सोडलं तर आम्ही सगळ्यांची वासरं देखील वाटलेली असायची आणि तितकी वासरं पण असायची सर्वात महत्त्वाचं, कारण गायी पण तितक्या असायच्या. दूध दही घरामध्ये कंटिन्यूस असायचं. खरंच लहानपणीचे बालपणीचे जीवन खूप मस्त होतं आमचं आणि एकत्र कुटुंबात असल्यामुळे तर खरंच खूप छान होतं. तर असाच आजचा हा भावाच्या शेतातला व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा.